नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण गणेश चतुर्थी विशेष मैद्याचे तळणीचे मोदक बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मैद्याचे तळणीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, ते सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, साखर, ड्रायफ्रुट्स आहेत, मनुका आणि काजू आणि बदाम याचे तुकडे करून घेतले आहेत, ची पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ, तूप घेतलेलं आहे, तुपामुळे खूप छान चव येते। 2 मोठे चमचे कढईत तेल घेतलेलं आहे। एका प्लेट मध्ये मैदा ओतून घेतलाय, त्यातच रवा टाकून घेऊया। रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकून घेतलं, जेणेकरून कुरकुरीतपणा छान येतो त्यात। तेल जरा गरम असल्यामुळे थोडं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। पीठ मळून तयार आहे, यावर थोडंसं तेल टाकून घेऊया। यावर झाकण ठेवून थोडा वेळ पीठ मुरत ठेवू। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे। आधी ड्रायफ्रुट्स तळून घेऊया छान। मनुके टाकून घ्यायचे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। तेलात सुकं खोबरं भाजून घ्यायचं। ड्रायफ्रुट्स गोल्डन ब्राउन झालेले आहेत, ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। साखर टाकून घेतली। खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यातच ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात। वेलची पूड टाकून घेतली आहे। एक मोठा चमचा तूप घालूयात। मोदकांमध्ये सारण भरण्यासाठी तयार झालेलं आहे, ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे, या पद्धतीने त्याचे गोळे करून घेऊयात। बनवण्यासाठी गोळा लाटून घेऊयात। बाजूला थोडं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। जर गोळा लाटताना चिकटत असेल तर त्यावर मैद्याचं पीठ थोडं लावून घ्यायचं। त्यात सारण भरून घ्यायचं। साधारण 1 चमचाभर त्यात सारण भरून घेतलं आहे। मोदकाला कळ्या पाडून घेऊयात। याच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे कळीदार मोदक तयार आहेत। आता तळून घ्यायचे ते। कढईत तेल तापलेलं आहे, मीडियम टू लो फ्लेम वर मोदक तळून घ्यायचे आहे। एक एक करून मोदक टाकून घेऊया तेलात। मीडियम टू लो फ्लेम वर दोन्ही साइडने मोदकाला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मोदकांना सोनेरी रंग आला आहे। ते आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ।
बघू शकता खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मैद्याचे तळणीचे मोदक तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।